नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण अत्यंत महत्त्वाची आजची बातमी आहे। मनोज जरांगेंचा मोर्चा सध्या जालन्यातील शहागड या गावात पोहोचला आहे। जरांगेंसह मराठा समाजाचा वाहनांमधून प्रवास सुरू झाला आहे। 26 जानेवारीला मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईला धडकणार आहे। मनोज जरांगेंचं कुटुंब जरांगेंच्या भेटीला देखील पोहोचलेलं पाहायला मिळत आहे। भाऊक असा हा क्षण आहे। जरांगे पाटील यांचं हे कुटुंब सध्या जरांगे पाटलांना भेटायला पोहोचलंय, कारण मनोज जरांगे यांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय आणि जालन्यातल्या शहागड या गावात त्यांचा हा मोर्चा दाखल झालेला आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत। तर जरांगेंचं कुटुंबीय आपण बघतोय जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेला आहे। सध्या मुंबईच्या दिशेने अंतरवालीमधून हा मोर्चा निघालेला आहे। जालन्यातल्या एका गावामध्ये जरांगे पाटील यांचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी आलेलं आहे। अत्यंत भाऊक असा हा क्षण आहे, कारण जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात ते असून देखील त्यांच्या घरी जात नव्हते। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा मोर्चा निघालेला असताना आता त्यांची भेट घेण्यासाठी त्यांचं कुटुंबीय हे जालन्यातल्या एका गावात पोहोचलेलं आहे। लोकांच्या डोळ्यातले अश्रू बघणं शक्य नाही म्हणून ते कुटुंबाला जवळ येऊ देत नव्हते। आपण हा सगळा भावनिक खेळ जो आहे तो या ठिकाणी पाहतोय। एक उमाळे दाटून आलेत कुटुंबामध्ये। ही मुलगी आहे, जी मुलगी बापाला कवटाळण्याचा प्रयत्न करते। मुलगा आहे सोबत, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। 3 मुली आणि 1 मुलगा हे सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। सगळ्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मनोज जरांगे पाटलाचा सुद्धा हात हलताना पाहायला मिळतोय। पण हा एक युगपुरुष आहे जो डोळ्यातले थेंब दाखवत नाही जगाला, मात्र सगळं कुटुंब विव्हळताना पाहायला मिळतंय। 1 मिनिट ताई, जरा सरका। तुमच्या सगळ्या कुटुंबातल्या मुलगा आहे, 3 मुली आहेत, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। इतका मोठा अकांत काळजात कवटाळून तुम्ही समाजाला न्याय देण्यासाठी निघालेला आहात, काय भावना आहे? तरी पण त्यांनी मला आता असं सांगितलंय, लहान मुलींनी सांगितलं 26 जानेवारीला कार्यक्रम आहे, विजय घेऊन येत आणि डायरेक्ट शाळेत विजय घेऊन ये। पोरांनी सांगितलं यशस्वी होऊ नये। तरी माझं कुटुंब माझ्या पाठीचं ठाम आहे। माझं काही झालं तर हरकत नाही, मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवून देणार आहे। चला, गर्दी मोकळी करा, गर्दी मोकळी करा, गर्दी मोकळी करा, गर्दी मोकळी करायला चला। पुढे पुढे 1 मिनिट पाटील, पुढे बेटा, चला 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 चला, हे बघ मोकळं करा। काय सांगशील? तुझे पप्पा आता मुंबईला निघालेले आहेत, काय भावना आहे तुझ्या? पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील, नक्की। पण कठीण प्रवास आहे सगळा, पप्पांना कसं तू विश्वास देशील? आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहेत, पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं। जरांगे पाटलांची दुसरी मुलगी आहे, तू काय सांगशील पप्पांना? पप्पा तुम्ही आरक्षण घेऊन या, तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आमची काळजी करू नका, तुम्ही फक्त आरक्षण घेऊन माझ्या घरी आम्हाला परत भेटायला या। मनोज जरांगे पाटलाची इकडे तिसरी मुलगी आहे, बेटा तू काय सांगशील पप्पांना? पप्पा लवकर आरक्षण घेऊन पटकन घरी या, लवकर यशस्वी आरक्षण घेऊन यायचंय आपल्याला। हा मुलगा आहे इकडे जरांगे पाटलाचा, तू काय सांगशील? मी पप्पाला म्हणलं विजयच घेऊन यायचं, आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तब्येतीची काळजी घेऊन विजय मिळवा। पत्नी आहे तिकडं, ताई पाटील मुंबईला निघालेत, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, काय सांगाल? आतापर्यंत त्यांना साथ दिली, यापुढे सुद्धा साथ देईल, पण सरकारने आरक्षण द्यावं। कुटुंबाने तुम्हाला धीर दिलाय, आधार दिलाय, विश्वास दिलाय, तुम्ही आरक्षण करा बरं। कुटुंबाने तुम्हाला ताकद दिली आता की तुम्ही आरक्षण घेऊनच। मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, माझं कुटुंब हा मराठा समाज आहे। या त्या कुटुंबाला न्याय मिळाला म्हणजे माझा कुटुंब आनंदी होणार आहे, कारण माझ्या कुटुंबाचा सुद्धा तोच पण आहे की समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं, समाजाचे लेकर मोठे व्हावे। आता जसं ते गावाला भेटायला तसेच हे सुद्धा एक समाज म्हणून भेटायला आलेले, कुटुंब म्हणून नाही भेटायला आले, मला ते समाज म्हणून भेटायला आले। रस्ता मोकळा, 4 लेकरं तुमच्या पोटाला बिलगलेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे। शेवटी चला, शेवटी काय
तुम्हाला हे उमाळा दाटून येतोय हे जाणवतंय पाटील, पण समाजासाठी संघर्ष करतोय. समाजापेक्षा काय मोठं आहे मला. माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझं कुटुंब सुद्धा मी बाजूला लोटलंय आणि मी नाही कदर करत माझ्या समाजाकडून. माझा समाजच माझा मायबाप. मी नुसती सकाळी एक आरोळी ठोकली 15 ते 20 लाख मराठा समाज एका जागेवर एकच आरोळी ठोकली की मी शिवाच्या बाहेर चाललोय. पुन्हा येईल का नाही मला नाही माहित, पण माझा विचार टिकवा आणि माझ्या मराठा समाजाची एकजूट फुटू देऊ नका. मी तुमच्यात असं नसून मला नाही माहित, पण माझ्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागा नाही वाटायचं. ज्या लोकांना मला मायबाप म्हणून सांभाळलं 123 गावांना आणि अंतरवाली, ज्या दिवशी मी आता त्यांचं शिव सोडला त्या दिवशी अख्खं गाव अंतरवाली रडत होतं. मी माझं जीवन सगळं समाजासाठी अर्पण केलेलं आहे आणि मी मागं हटणार नाही. सरकारने मला गोळ्या जरी घातल्या तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही, कारण मला कुटुंबापेक्षा माझा समाज मोठा आहे आणि मी समाजासाठी कोणत्या थराला जायला तयार आहे. मी आता मुंबईकडे निघालो, मी मोकळा माघारी नाही येणार. तर होते मनोज जरांगे पाटील. त्यांचे 4ही लेकरं त्यांच्या पोटाला बिलगलेले आहेत आणि अशा परिस्थितीत हा माणूस दृढ संकल्प करतोय की मी जिवंत राहीन की नाही माहीत नाही, मात्र समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबईतून परत येणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. तर आपण ही भावनिक अशी दृश्य बघतोय. मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब त्यांना भेटण्यासाठी आलेलं आहे. जालन्यातल्या एका गावामध्ये त्यांची ही भेट झालेली आहे आणि यावेळेला आपले वडील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतीलच असा विश्वास त्यांच्या मुलींनी व्यक्त केलाय. तर जरांगे पाटील देखील बोलताना तसंच म्हणालेत की मी माझं आयुष्य हे समाजासाठी अर्पण केलंय. मी पुन्हा माघारी येईन की मला नाही ठाऊक, पण मी समाजासाठी आरक्षण नक्की मिळवून देईन असा विश्वास देखील त्यांनी यावेळेला व्यक्त केलेला आहे. माझं कुटुंब म्हणजे माझा समाज, असं देखील मनोज जरांगे पाटील या ठिकाणी म्हणालेले आहेत. माझ्या समाजासाठी कोणत्याही थराला जायला मी तयार आहे असा निर्धार देखील त्यावेळेला त्यांनी व्यक्त केला.